काळ्या मातीला आई आणि गाईला माता म्हणून दिवस रात्र काबाड कष्ट करून समाजाच्या भरणपोषणाची काळजी वाहणारा व अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा येलम समाज हा समाज आजही अनेक समस्यांनी त्रस्त आहे। या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी सरकारकडून काही सुधारणांची इच्छा व्यक्त करीत आहे। या येलम समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी काही ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे। यासाठी सरकारने येलम समाजातील तरुण तरुणीसाठी स्वतंत्र यल्लम्मा देवी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी। येलम समाजातील मुलांमुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र अभ्यासिका व वसतिगृहाची उभारणी करावी। येलम समाजाचे श्रद्धास्थान यल्लम्मा देवी मंदिराच्या उभारणीसाठी अर्थसहाय्याची तरतूद करावी। या विविध मागण्यांसाठी समाजातील काही पदाधिकारी शासनाकडे वारंवार विनंत्या करीत आहेत। त्यापैकी महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष श्री शिवाजीराव भिकाणे सर एक आहेत। महाराष्ट्रातील येलम समाजासाठी विशेषतः लातूर जिल्ह्यामधील येलम समाजाची जास्त संख्या पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष संजयजी गाते, भूपेंद्रजी यादव, केंद्रीय निरीक्षक यांनी येलम समाजाची बैठक घेतली। सदर बैठकीमध्ये आम्ही येलम समाज सर्वात जास्त लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात आहे। नंबर 2च्या संख्येनं अहमदपूर चाकूर विधानसभेत येलम समाज आहे। म्हणून या समाजासाठी एकूण 5 जागाच्या विधानसभेची मागणी केली होती। सदर मागणीमध्ये एकाही जागेचा विचार झालेला नाही। त्याचप्रमाणे येलम्मा देवीच्या नावाने वाड्या खेड्यात राहणाऱ्या येलम समाजासाठी समाज मंदिर बांधावेत। येलम्मा देवीच्या नावानं शैक्षणिक मुलामुलींचं हित व्हावं म्हणून वाचनालय व महामंडळ स्थापन करून ज्या गावामध्ये 50% येलम समाज जास्त आहे त्या गावामध्ये येलम्मा देवीच्या नावानं समाज मंदिर आणि शैक्षणिक स्कूल उभारावे अशा प्रकारची मागणी केली होती। परंतु अद्याप या मागणीचा कसलाही भारतीय जनता पार्टीकडून विचार झालेला नाही। विधानसभेची तिकीट मागणीमध्ये पिछाड झाली आणि येलम समाज हा टोटल उत्कृष्ट शेती करणारा महाराष्ट्रातील एकमेव समाज आहे। महायुतीच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून व लातूर जिल्ह्यातील सर्व येलम समाजाने लातूर जिल्ह्यातील 6 पैकी 5 जागा महायुतीच्या निवडून आणल्या। त्या बाबतीत येलम समाज हा प्रामाणिक राहिलेला आहे। यापुढे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये येलम समाजातून अनुभवी असलेला भ्रष्टाचार मुक्त कारभार करणारा MLCची मागणी केलेली आहे। या बाबतीत पक्षाने पक्षश्रेष्ठीनं सखोल विचार करून येलम समाजाला MLC द्यावी व झालेला अन्याय दूर करावा। अन्यथा येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुकीमध्ये येलम समाजाला दुर्लक्षित केल्यानंतर या निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून विशेष विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अहमदपूर चाकूर विधानसभेतून मी विधानसभेच्या तिकिटाची मागणी केली होती, पण महायुतीची जबाबदारी पूर्ण करा, निवडून आणा, त्याच्यानंतर तुम्हाला एखादं पद दिलं जाईल असं आश्वासन दिल्लीतल्या श्रेष्ठीकडून सुद्धा मला मिळालेले आहे। ते पूर्ण करण्याची जबाबदारी
आता चंद्रशेखरजी बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस, संजयजी गाते यांच्यावर जबाबदारी पडलेली आहे. पुनश्च एकदा येलम समाजातर्फे MLC मध्ये अहमदपूर चाकूर विधानसभेची उमेदवारी निश्चित प्रकारे फायनल करतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.